रामकृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पळशी गावचे विठ्ठल भोजने आहेत. त्यांच्यासोबत आहेत ते मनमंत गंभरे आहेत. खरं तर दोघंही शेती व्यवसाय करत आहेत, दोघंही माळकरी आहेत. खरं तर आपला पंढरीच्या वारीमध्ये पहिलाच प्रश्न या दादांच्यासाठी आहे की खरं तर तुळशीची माळ घातल्यानंतर जीवनात कसे बदल होत गेले आणि वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर काय त्यांना मिळत आहे. खरं तर आपण या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण घेणार आहोत. सर्वप्रथम विठ्ठल भोजने आहेत. दादा, तुमचं शाळा काय झालेलं आहे? जुन्या 11वी. मग काय नोकरी काय त्या काळात केली का? काय होत मुंबईला पण 7 ते 2 मी सोडून दिली. पण भजन शिकलो मुंबईला, दुसरं काय शिकवलं नाही. खुद भजन शिकली. भजन शिकला मुंबईमध्ये? नेत नाही माझं. बर, मुंबईमध्ये काय धंदा पाणी काय करत होता? काय नाही धंदा नाही, जत्त्यामध्ये काम होतो. जत्त्यामध्ये थोडं कामाला होता आणि भजन नित्य नियमात भजन करत होता. आणि सरणीवरती भजन, आंधळी पांबळी वास्तव काकराटी गोपाळ्या विरणी, म्हणजे रोज एक नवीन पाठ व्हायचा झालाच पाहिजे माणसाचा. आता फळाचा नाही, आम्ही वास्कर फडाची माणसं आहे. वास्कर फडाची माणसं तुम्ही, आणि नित्य नियम भजन झालंच पाहिजे. बरं, आता एक सांगा, तुळशीची माळ गळ्यात घातलेली आहे, केव्हा घातली? म्हणजे कुणी सांगितली का? 1981 साली. 3.5 तप झाली. 3.5 तप झाली. 42 वर्ष झाली. बरोबर आहे. 1 ते 12 वर्षाचं. हा, बरं. आता 3.5 तप झालेले ते तुम्ही म्हणताय ते. मग कुणी सांगितले म्हणून घातली का मनानं घातली? कसा तो प्रसंग आहे? संगतीमुळे काय मोकळं भजन केलं. बरं. हा, भजन केल्यानंतर रुजून गेली ते मग थोडी जरा भक्ती म्हणजे काय असं म्हणजे माहीत पडलो बरे. म्हणजे काय आमचे पाहुणेरा होते, काय भाजी होती, कोल्हापूरचे लोक होते, काय परवीड लोक होते. आम्ही तुम्ही भजन करते. ती संगत आम्हाला काय झाली. आमच्या घरात फक्त आमचे वडील होते, त्यांच्या काय माळ होती, फक्त एखाद्याची करायची फक्त. पण ती सकाळी सोडायची, धाराची संध्याकाळी सोडायची. संगत मला उशीर काय नाही, घरात कोण आणून माझ्या पुढे फक्त संगत माझी चांगली झाली. संगतीमुळे माळ घातली. आता मला सांगा, माळ घातल्यानंतर तुम्ही वारीला वगैरे गेलता का? कधी जाता का? महिन्याची वारी असते. चुकली मध्ये जातो, मध्ये आधी जाता. आता गुरुवार जाऊन. बरं, आता एक सांगा, आता आषाढी वारी आपल्याकडं गोंदवलेकर महाराजांचा पायदिंडी सोहळा जात असतो. तुम्ही कधी त्या पायदिंडी सोहळ्यात सहभागी झालाय का? कधी गेलाय का? 8 वर झाले. शेकूर 8 वर झाले पायवारी. गेल्या वर्षी फक्त जात नाही, फक्त गेल्या वर्षीपासून. का जात नाही? काय आता वय किती आहे? 72 आहे. 72. ह्या वयात अजून तुम्ही म्हणजे वारी करण्याची इच्छा आहे, पण आता वयानं गच्ची काय अडचण नसत ना, पण जास्त करून वयाचा. पण ते रानातले वगैरे कामाचं कसं नियोजन करतो? वारी जीवन आहे फक्त. आणि आता सध्या निवांत असतो बघा, शेल्फ निवांत एकदम नाही असतो आता सगळे बारामती कामाला. बरं, आम्ही दोघंच येत आहे. बरं, जर माळच घातली नसते गळ्यात, आता म्हणजे तुम्ही शास्त्र सांगतो, मला उघड तुम्हाला सांगतो. 3 वेळा माझ्या अशा प्रसंग आले, जाता मला कोरोना बरं का. आणि आमची जावई आली हित वगैरे, एक पाव तुमल्यात एक म्हणजे तुम्हाला खायला लागेल. मग सांगायचं होतं काय खायचं. पण माझा प्रांतात जाऊ द्या, त्याची वाचली गेली बाबा, ऍडमिट झाल्या कुठे काही नाही. थोडी श्रद्धा म्हणून काय म्हणतो. बरं, ते गेले, पण मी अजून आहे. पण उघड ते गेले, जावायच्या पण होते, पण ते गेले, पण मी अजून आहे. श्रद्धा माऊलींची. त्याच्यामुळे त्या प्रसंगात तुम्ही सही सलामत बाहेर पडलो. आणि आता काय माहिती का, आता दुसरी चिंतन नाही काय, वारीची मध्ये जायचं. आणि प्रपंच पाहण असल्यामुळे काय होतं, प्रपंचात दुःख चिटकत नाही अंगाला. बर, सुख दुःख सामान सगळं जीवनाचा कपाळ. म्हणजे माळ आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. सुख दुःख दुःख वाटलंच नाही. आमच्या आई वडील मारले, रडलो पण इतकं नाही रडलो. मग सांगतो म्हणजे ह्याला कारण काय माहितीये का, थोडी भक्तीला आवडून घेतली, भक्तीला चिकटून राहिला आणि ताकद आहे भक्तीमध्ये. भरपूर ऐकली, कीर्तन ऐकली, मोठी मोठी महात्माची गोरी म्हणा. आता ही काका कोण बोलला मग की 2001 साला बसून तिथले पण हरपत असते पळशीमध्ये. पळशीमध्ये कोणी त्याचा जास्त समस्यांचा आहे. एखादा मनुष्य खापला म्हणजे जेवण हरिपाठ बनले नाही. म्हणजे हरिपाठ हा अखंड चालू आहे. एक असो 2 तास म्हणजे कोण वारलं किंवा काय अडचण आली तर हरिपाठ हा तुमचा थांबलेला नाही. म्हणजे महाराष्ट्रातलं सातारा जिल्ह्यातील मला ते पहिलेच गाव असं आहे की असं हे गाव दुर्मिळ आहे बघायला. हरिपाठ
चुकलेलं नाही, हरिपाठ करणारं गाव आहे. दादा तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? 9वी. 9वी. मग काय पुढं शेती नोकरी काय? शेती व्यापार करतो मी, भाजीपाल्याचा व्यापार. भाजीपालाचा व्यापार किती वर्ष झालं करताय? 20 वर्ष झाले. 20 वर्ष. कुठं कुठं जाता काय? मसवड, वडूज, दहिवडी, गोंडवली. स्वतः पिकवलेलं आहे का बाहेरनं विकत घेता? काय शेतीतले पिकवायचं, काय घेऊन विकायचं. असं आहे. हा. कुठलं परवडतं? बाहेरनं घेतलेलं परवडतं का शेतीतलं? कसं आहे, बाहेर नाही घेतलं म्हणजे 2 रुपये आपल्याला मिळाले म्हणजे आपल्याला रोजगार मिळणार. त्यामध्ये बाहेरचं घेऊन विकायचं, घरचं आलंय घरचं विकायचं, म्हणजे आपलं दोन्ही धंदा चालू. बरं, कुठला भाजीपाला असतो त्यातल्या त्यात? भाजीपाला वांगी, टमाटो, बटाटे, आपले शेतीला हा, मिरची. अनेक वर्ष झाला हे करताय तुम्ही. हा. मग तुळशीची माळ गळ्यात घालावी असं कवा मनात आलं काय? तुळशी माळाला मला पंढरपूरला मला सातारा शिकवत आता दिंडी याच्यावरून सातारावरून प्रस्थान होते. सातारावरून प्रस्थान होते. तिथून आमच्या पळशी गावात येते. पळशी गावात आम्ही पळशीतले 200 लोक त्या दिंडीवर आम्ही असतो. पळशीतले ग्रामस्थ त्यात माळकरी आहेत. माळकरी आम्ही भजन कीर्तन ऐकत आपलं पंढरपूरला दादांबरोबर चालत असतो. आता कमीत कमी 20-25 वर्ष दादा बरोबर सोबत आम्ही पंढरपूरला सातारापासून पंढरपूरपर्यंत चालत असतो. शिकोबा दादांच्या दिंडी समोर. दिंडी समोर. माळ मग त्याच वेळेला घातली का नंतर घातली? माळ अगोदर घातली ती. अगोदर. म्हणजे दादांना प्रश्न मी विचारला तसाच प्रश्न तुम्हाला आहे. म्हणजे मनानं कसा तो प्रसंग आहे ते? साधारण किती वर्ष झाले? आता बघा माझी 62. 62 म्हणजे 72. दादांच्या अगोदर तुमची माळ आहे. हा. माझी 81. आणि तुम्ही आता 20 वर्ष काय म्हणलं, आता किती झालं माझी? साधारण 40 वर्ष. 40 वर्ष झाले. 40. आता एक सांगा, मनानं घातली का कोणी सांगितले तुम्हाला? कोणी सांगितलं का नाही, ही आपलं दिंडी बरोबर चालत असताना आपल्याला वाटलं आपल्या मनावर माळ घालावी म्हणजे आपल्याला चांगलं सुसंस्कार होतील आपल्या मनावर. आपल्याला संतांची संगत भेटेल, चांगले विचार ऐकायला मिळतील, कीर्तन प्रवचन हे आपल्याला ऐकायला मिळतील. त्यामुळे आपलं माळ घातली, अगोदर घातली होती. ह्यांच्या समोर ह्यांच्या दिंडीत चालत असताना सगळ्या मनाला आपलं समाधान मिळत होतं. म्हणजे हे सगळं हे आहे. आणि समजा माळच नसते तर तिकडे गेलाच माळ नसतं तर मग आपल्याला ही चांगला संस्कार मनाला जरा लागलं नसतं. दुसरं जरा वाईट संस्काराकडे मन गेलं असतं. परंतु आपण चांगल्या संस्काराकडे आपण लोक महाराजाबरोबर चालतो म्हणल्यावर संस्कार आपल्या मनावर चांगलंच पडतात. ते आणि चांगलेच विचार मिळतात. चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळते. ते कीर्तन त्यांच्या मुखातून कीर्तन भजन प्रवचन ऐकायला मिळते. संसारात काय बदल वाटला का हे माळ घातल्यामुळे? हा, संसार परमात्मा करून प्रपंच करायचा, दोन्ही करायचं. संसारही करायचा आणि परमात्मा करायचा, दोन्ही करायचं. आपल्याला उदरनिर्वाहासाठी आपल्याला प्रपंच थोडा केलाच पाहिजे. बरोबर आहे. काय देव म्हणत नाही तुम्ही एका जागावर बसा तर आयतं आपल्याला थोडं ताट येईल का जेवणाचं? नाही सर. थोडा हातपाय हालेलच पाहिजे. तसा थोडा प्रपंच केला पाहिजे, परमात्मा केला पाहिजे. हे दोन्ही बाजू आपल्याला चालवले पाहिजे. म्हणजे माळ नसते तर तुम्ही सांगताय की ह्या गोष्टी मिळाल्या नसत्या, दुसऱ्याच गोष्टीकडं मन वळालं असतं. धन्यवाद. खरं तर पंढरीच्या वारी आहे माझ्या घरी या भागासाठी आज दोन्ही दादा आपल्या मंदेश भूषणशी बोललेले आहेत. विठ्ठल भोसले आहेत, पलीकडे आहेत ते मलमंत गमरे आहेत. दोघांनी खरं तर गळ्यात माळ घातल्यानंतर कसा बदल होत गेला, आणि जर वारकरी संप्रदाय किंवा तुळशीची माळच माऊलींची आली नसते तर काय झालं असतं हे दोघांनी सांगितलेलं आहे. दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण.